राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत PFA पनवेल संघ अंतिम विजेता। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन उरणतर्फे आयोजित 24व्या राज्यस्तरीय फुटबॉल ओपन गट टूर्नामेंट रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी उरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात संपन्न झाले। विजेतेपद पनवेलच्या PFA संघाला तर उपविजेतेपद हे खोपोलीचे वीरेश्वर संघाला मिळाले। बेस्ट गोलकीपर म्हणून PFA संघाचा आर्यन म्हात्रे यास सन्मानित करण्यात आले। पारितोषिक वितरण कार्यक्रमात अध्यक्ष महादेव घरत, महामुंबई चॅनलचे संपादक मिलिंद खार पाटील, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, चांडजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित भगत, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सदस्य प्रवीण घरत, किरण घरत, रमणीक म्हात्रे, नयन पाटील, जयेश पाटील, संदीप घरत, शेकापचे किरण घरत, केसी घरत आदी मान्यवर उपस्थित होते। विजेत्यांना ट्रॉफी, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। ग्राउंडवर क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे आणि विजय पाटील यांनी विशेष मेहनत घेतली। निवेदनाचे काम आतिश पाटील यांनी ओघवत्या शैलीत केले। या सर्व संघांमध्ये आकर्षणाचा बिंदू म्हणजे एका संघाचा सहभाग होता, तो म्हणजे उरणचं 7 स्टार फुटबॉल अकॅडमी। या संघाने आपल्या अद्वितीय कामगिरीने आज सर्व प्रेक्षकांचे व आयोजकांचे मन हिरावून घेतले। श्री प्रवीण तोगरे सर यांच्या या संघामध्ये 14 व 15 वयोगटाची मुलं होती, ज्यांनी पहिल्यांदा ओपन गटात पदार्पण केले होते, परंतु तरीसुद्धा त्यांनी खोपोलीचा गोरी FC या संघाला पहिल्याच राऊंडमध्ये पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये पदार्पण केले। परंतु अलिबागचा मानवीर या संघाला यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले। या संघाला बाद करण्यासाठी या संघाला द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने संधी दिली व त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले। पुढील वर्षी 25वी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा सुसज्ज मैदानात घेण्यात येईल अशी घोषणा अध्यक्ष महादेव घरत यांनी केली। फुटबॉल कोच श्री प्रवीण तोगरे सरांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे व अध्यक्ष श्री महादेव घरत साहेबांचे आभार मानले। फुटबॉल सामने पाहण्यासाठी उरणच्या फुटबॉल प्रेमींनी मोठी गर्दी केली होती। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, उरण। पुढील वर्षी याहीपेक्षा एक मोठी फुटबॉलची स्पर्धा एका नव्या ठिकाणी, एका नव्या मैदानावर प्राइज मोठं असेल, नियोजन मोठं असेल, त्याचं आयोजन देखील मोठं असेल, हा एक नवा संकल्प मान्यवर पाहुणे या ठिकाणी या। स्विंग नहीं बेस में गड्ढा डाल रहा है स्विंग को। सीधा सीधा तर आपण जर पाहिलं तर वीरेश्वर कधी कधी पंचांकडून झालेल्या चुका देखील स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी देखील मान्य केलेल्या नसतात। आज आपण ज्याच्या नावावर 100 शतकं पाहिली तो अर्थातच क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर, परंतु हा खेळाडू असतात कारण ते देखील माणूसच आहेत। आणि ज्यावेळेस आपण लोकल स्पर्धांमध्ये उतरतो त्यावेळेस सफेद ग्रीन आणि संपूर्ण ग्रीन असा ही बघा सरळ टिक मारते, परंतु थोडीशी यावेळेस ट्राय केलाय जबरदस्त गोल 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 गोल